नमस्कार. जनता प्रहार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. जाणून घेऊयात सासवडमधील ठळक घडामोडी. CNG पंपावरील वाहनांमुळे महामार्गावर होते वाहतूक कोंडी. सासवड ST आगारातील नव्याने सुरू झालेल्या CNG पंपावरील गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांमुळे सासवड आगारात येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व ST बसेसला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. CNG पंपाचे प्रवेशद्वार व सासवड STचे प्रवेशद्वार एकाच ठिकाणी असल्याने या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होत आहे. ऐन गर्दीच्या वेळी अनेक अपघात देखील झाले आहेत. सदर CNG पंपाचे प्रवेशद्वार हे मुख्य रस्त्याला पाहिजे होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच ST महामंडळाने कोणताही अधिकृत ना हरकत दाखला दिला नसल्याचे सांगितले. हे प्रवेशद्वार अनधिकृतपणे ST महामंडळाच्या हद्दीतून केल्याने प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. ST प्रशासनास याबाबत विचारले असता पंप व्यवस्थापनाने वाहनांसाठी सुरक्षा रक्षक नेमला असल्याचे सांगण्यात आले, तरीही तेथे सातत्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पंपासाठी मुख्य रस्त्यावरून वाहनासाठी प्रवेश व्यवस्था करणे गरजेचे आहे. तसेच पुण्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या अनेक ST बसेसना या ठिकाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान सासवड ST स्टँडमध्ये खाजगी वाहनांचे पार्किंग मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यात 4 चाकी, दुचाकी तसेच व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. ST बस स्थानकात असणारे हॉटेल चालक, रसवंती गुराळ चालक, फळ व्यावसायिक आपला कचरा देखील बस स्थानक परिसरात टाकत असून ड्रेनेज देखील येथील वारंवार तुंबत आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत सासवड पोलीस स्टेशनशी पत्रव्यवहार करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सासवड ST बस स्थानक प्रमुख मोहिनी डेरे यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ सांगितले.